तर आज देशभरासह मुंबईतल्या अनेक भागांमध्ये होळी ज्या आहेत त्या पेटवल्या जात आहेत आणि आपण थेट जाऊया माझे प्रतिनिधी सुमित सावंत यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आणि सुमित, आपण आज नेमके कुठे आहात आणि कशा पद्धतीचा उत्साह लोकांचा तुम्ही पाहताय, कशा पद्धतीचं वर्णन तुम्ही या ठिकाणचं कराल? होळीचं महत्त्व प्रत्येकाच्या लेखी वेगळं असतं आणि सध्या मी आहे धारावीतल्या या कोळी समाजाचा एक या ठिकाणी जी होळी जी वर्षानुवर्षांपासूनची ही परंपरा आहे, जी या ठिकाणी होळीचं मैदान याला म्हटलं तर इथे होळी दरवर्षी साजरी केली जाते, होळीचे दहन केले जाते या ठिकाणी। आणि यंदा देखील त्याच प्रकारचा उत्साह, त्याच प्रकारचा एकूण लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। मोठ्या संख्येने इथे लोक जमा झालेत। गेल्या 14 दिवसांपासून इथे वेगवेगळे षोडशोपचार पार करण्यात येत होते, छोट्या छोट्या होळी देखील पेटवल्या जात होत्या। आणि खरं तर गेल्या 300 ते 350 वर्षापासून इथे ही होळी पेटवली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हटलं जातं की 7 बेटांचं हे शहर मुंबई आणि त्यातलाच पैकी एक बेट असलेलं म्हणजे धारावीतलं हे बेट आणि त्या धारावीच्या बेटाच्या काठावर राहणारे हा सगळा कोळी समाज आणि त्यांच्याकडून गेल्या 300 ते 350 वर्षापासून इथे होळी साजरी केली जाते। आणि आज देखील तशीच होळी साजरी करताना इथे पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने गर्दी फक्त इथलेच लोक नाही तर या माहेरवशिणी या परिसरातल्या असतात त्या देखील इथे येतात आणि त्यांच्याकडून या होळीचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर दहन होत असतं। पण एकूण इथला उत्साह नेमका कसा असतो किंवा काय काय षोडशोपचार पार पडले जातात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी देखील इथले कार्यकर्ते आहेत। सगळेच आपण त्यांच्यापैकीच एक असलेले इथले सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, एकूण किती वर्षांपासून तुम्ही हा सगळा कार्यक्रम करताय आणि इथले नेमकं कार्यक्रम हा तुमचं कसं होतं, काय काय इथे नियोजन असतं? आम्ही मुंबईतले भूमिपुत्र आहोत म्हणून एक्झॅक्टली वर्ष मी बोलू शकत नाही। आपण त्याला खूप काळापासून पारंपरिक पद्धतीने हा होळी महोत्सव साजरे होत असतो। या होळी महोत्सवाची आख्यायिका अशी आहे, गावातील संपूर्ण गावकरी जे आहेत ते त्याला लक्ष्मीचं स्वरूप मानतात। माहेरवाशिनी आली असते म्हणून या गावामध्ये 15 दिवसापासूनच ती होळी प्रज्वलित केली जाते। आजच्या दिवशी संपूर्ण गावातील महिला ज्या आहेत त्या महिला मडक्यांचा आहेर आपल्या मातेला अर्पण करणार आणि मग नंतर ज्या दिशेला ती कलांडली जाते त्या दिशेला पूर्वी मासेमारी व्हायची, पण आज मासेमारीचं प्रमाण या ठिकाणी वाढत्या आधुनिकीकरणामुळे बंद झालेलं आहे। पण जी पद्धत आहे, परंपरा आहे ती मात्र आम्ही लोकांनी सोडलेली नाही। एक गाव एक होळी हाच आमचा एक विरोध आहे। आपण पाहतो खरं तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या वरळी भागामध्ये देखील बऱ्याच अशा छोट्या छोट्या होळी देखील आहेत, अनेक भागांमध्ये अशा छोट्या छोट्या होळी आहेत। पण या धारावी परिसरामध्ये कोळी समाजाकडून फक्त एक गाव आणि एक होळी आणि त्यानुसारच त्याच नियमानं ही होळी या ठिकाणी सध्या आपल्याला तयार केलेली पाहायला मिळते। थोड्या वेळात या होळीचं देखील दहन केलं जाणार आहे। सध्या महिला सगळ्या इथल्या संपूर्ण महिला वर्ग किंवा ज्या इथल्या माहेरवशिणी आहेत त्या सध्या पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। रात्रीभर हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतो। फक्त होळी दहन हाच एक कार्यक्रम नाही तर महिला इथे आल्यानंतर एक भेटवस्तू म्हणजे मडका देत असतात। त्याचप्रमाणे त्यानंतर रात्रभर 100 असे वेगवेगळे या ठिकाणचे जे गाव किंवा इथले छोटे छोटे जे वस्त्या असतात त्यांच्याकडून इथे आल्यानंतर कार्यक्रम साजरे केले जातात। अशा एकूण वातावरण इथलं उत्साही असलं वातावरण पाहायला मिळतं। पूजा सगळ्या वेगवेगळ्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात। उत्साही असं वातावरण सध्या या ठिकाणी अगदी खरं तर तुम्ही देखील त्या ठिकाणी आहात आणि या होळीच्या सणाचा आनंद तुम्ही देखील घेणार आहात पत्रकारिता करत असताना, आणि त्यामुळे या लोकांचा उत्साह देखील वाखाणण्याजोगाच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।